नमस्कार. समावेशक शिक्षण किंवा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हा शब्द आपण खूप ऐकतो नाही का? पण याचा नेमका अर्थ काय? विशेष गरजा असलेल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी नक्की कोणत्या पद्धती वापरायला हव्यात? आज आपण पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्या फ्रेमवर्कच्या आधारे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी समावेशक शिक्षण म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग ह्यातल्या सर्वोत्तम पद्धती कोणत्या आहेत ते बघू. त्यानंतर या शिक्षणाचे मुख्य आधारस्तंभ कोणते, त्यात काम करणारी टीम कशी असते, आणि शेवटी या सगळ्यातून आपण काय शिकलो यावर आपण बोलणार आहोत. चला तर आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. समावेशक शिक्षण म्हणजे काय? पण थांबा, या संकल्पनेबद्दल एक मोठा गैरसमज आहे आणि तो आधी दूर करणं खूप गरजेचं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की विशेष गरजा असलेल्या मुलांना उचलून फक्त एका सामान्य शाळेच्या वर्गात बसवलं की झालं काम. पण खरंच हे इतकं सोपं आहे का? विचार करा जरा. तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. समावेशक शिक्षण म्हणजे फक्त प्रवेश देणं नाही, तर ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. ह्यात 4 गोष्टी एकत्र येतात. मुलाचा स्वीकार म्हणजेच ॲक्सेप्टन्स, त्याला सर्व संधी आणि सोयी मिळणं म्हणजे ॲक्सेस, प्रत्येक गोष्टीत त्याचा सहभाग म्हणजे पार्टिसिपेशन, आणि या सगळ्यातून त्याची होणारी प्रगती म्हणजेच प्रोग्रेस. थोडक्यात काय, तर फक्त शाळेचे दरवाजे उघडायचे नाहीत, तर शिकण्याचं पूर्ण जगच त्या मुलासाठी खुलं करायचंय. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं, पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं? इथेच सर्वोत्तम पद्धती किंवा बेस्ट प्रॅक्टिसेस कामी येतात. याच पद्धती खऱ्या अर्थाने समावेशक शिक्षणाचा पाया रचतात. मग ह्या सर्वोत्तम पद्धती म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं तर या अशा पद्धती आहेत ज्यांच्या मागे ठोस संशोधन आहे. या हवेतल्या गप्पा नाहीत. या पद्धती मुलाला केंद्रस्थानी ठेवतात, त्या कुटुंबाला सोबत घेऊन चालतात आणि सगळ्यांच्या सहकार्यावर अवलंबून असतात. आणि या सगळ्याचा उद्देश एकच असतो, मुलाचा फक्त अभ्यासच नाही, तर त्याचा सामाजिक, भावनिक आणि व्यावहारिक असा सर्वांगीण विकास करणं. चला तर मग आता बघूया की हे सगळं कागदावरून वर्गात कसे येतं. समावेशकतेचे हे जे मुख्य आधारस्तंभ आहेत ते नक्की कसे काम करतात त्यावर आता आपण लक्ष देऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल तो म्हणजे बालकेंद्रित दृष्टिकोन. याचा सरळ अर्थ आहे वन साईज फिट्स ऑल ही जुनी पद्धत आता विसरायची. प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत, त्याची क्षमता, त्याचा वेग वेगळा असतो. तो ओळखून शिकवायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे मुलामध्ये काय नाहीये हे पाहण्याऐवजी त्याच्यात कोणती ताकद आहे यावर लक्ष केंद्रित करायचं. मग हा दृष्टिकोन प्रत्यक्षात कसा आणायचा? त्यासाठी एक जबरदस्त टूल आहे, त्याला म्हणतात वैयक्तिक शिक्षण योजना म्हणजेच IEP. हा खरं तर प्रत्येक मुलासाठी बनवलेला एक खास रोडमॅप असतो. त्यात त्या मुलासाठी छोटी आणि मोठी ध्येय ठरवलेली असतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही योजना कोणी एकटं बनवत नाही, तर पालक, शिक्षक आणि तज्ज्ञ हे सगळे मिळून तयार करतात. आणि हे वाक्य त्याचं महत्त्व अगदी बरोबर सांगतं. IEP म्हणजे केवळ एक कागदपत्र नाही, तर तो एक मार्गदर्शक नकाशा आहे. म्हणजे हा फक्त फाईलमध्ये ठेवायचा कागद नाहीये, नाही. हा एक जिवंत नकाशा आहे, जो मुलाच्या प्रवासात सगळ्यांना योग्य वाट दाखवतो. आता येऊया अजून एका मोठ्या वैचारिक बदलाकडे. याला म्हणतात पॉझिटिव्ह बिहेवियर सपोर्ट. येथे मुलाचं वागणं ही समस्या नाही, तर तो एक संदेश आहे असं मानलं जातं. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याला शिक्षा देण्याऐवजी त्याच्या त्या वागण्यामागचं कारण काय आहे ते समजून घेण्यावर भर दिला जातो. हा खूप मोठा फरक आहे. अर्थात हे सगळं यशस्वी होण्यासाठी एक इकोसिस्टम लागते, एक सपोर्ट सिस्टम. या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 1. वर्गात मिळणाऱ्या सोयी, जसं की परीक्षेला थोडा जास्त वेळ देणं किंवा चित्रांच्या मदतीने शिकवणं. 2. पालकांची भागीदारी, जिथे पालक फक्त प्रेक्षक नसतात, तर ते सहशिक्षक असतात. आणि 3. जे कदाचित सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे मित्रांचा पाठिंबा. कारण मित्रांनी दिलेला स्वीकार हाच तर खऱ्या समावेशनाचा आत्मा आहे. आता या सगळ्या छान छान गोष्टी, या योजना, पण हे प्रत्यक्षात आणणार कोण? तर आता बोलूया त्या प्रोफेशनल टीमबद्दल. हेच लोक खऱ्या अर्थाने या समावेशनाचे शिल्पकार आहेत. या टीममध्ये शिक्षक, विशेष शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट आणि पालक सुद्धा असतात. पण या टीमची खरी ताकद त्यांच्या पदव्यांमध्ये नाहीये, तर त्यांच्या एकत्र काम करण्याच्या पद्धतीत आहे. इथे कोणी बॉस नाही, कोणी छोटा नाही, सगळे समान आहेत. प्रत्येक मताला किंमत आहे.
यालाच म्हणतात टीमवर्क विदाऊट हायरार्की. या टीममध्ये पुनर्वसन मानसशास्त्रज्ञाची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. डॉक्टर अजित पाटील यांच्यासारखे तज्ज्ञ म्हणतात की हा या संपूर्ण प्रक्रियेचा भावनिक कणा आहे. कारण ते फक्त मुलाच्या क्षमता तपासत नाहीत, तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भावनिक आधार देतात. त्याचबरोबर शिक्षक आणि पालकांना योग्य शास्त्रीय मार्गदर्शन करून संपूर्ण प्रक्रियेला मजबूत करतात. जर मानसशास्त्रज्ञ कणा असतील तर विशेष शिक्षक म्हणजे ते हात आहेत जे सगळं प्रत्यक्षात घडून आणतात. त्यांना आपण अंमलबजावणी तज्ज्ञ म्हणू शकतो. IEPमध्ये ठरवलेल्या गोष्टी वर्गात कशा करायच्या, अभ्यासक्रमात काय बदल करायचे आणि शिक्षक व पालकांना रोजच्या कामासाठी तयार कसं करायचं, ही सगळी महत्त्वाची कामं तेच करतात. तर आपण आतापर्यंत बराच मोठा प्रवास केला. समावेशक शिक्षणाची संकल्पना, पद्धती आणि टीम याबद्दल आपण जाणून घेतलं. मग या सगळ्यातून लक्षात काय ठेवायचं? चला या चर्चेचा सार पाहूया. 4 गोष्टी आपण नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत. 1. समावेशन म्हणजे फक्त प्रवेश नाही, तर तो सहभाग आहे. 2. सर्वोत्तम पद्धती ह्या लवचिक असतात आणि त्या सहकार्यातूनच जन्माला येतात. 3. IEP आणि PBS सारखी साधनं ही या प्रवासातली अत्यंत महत्त्वाची हत्यारं आहेत. आणि 4. पालकांच्या सक्रिय भागीदारीशिवाय हे यश मिळणं जवळजवळ अशक्य आहे. आणि शेवटी हा एक विचार आपल्यासोबत घेऊन जाऊया. समावेशक पद्धती समावेशक मानसिकता घडवतात आणि समावेशक मानसिकता एक समावेशक समाज निर्माण करते. याचा अर्थ खूप खोल आहे. आपण शाळेच्या वर्गात जे बदल घडवतो ते फक्त त्या वर्गापुरतं राहत नाहीत. त्यातून एक अशी पिढी तयार होते जिच्या मनात इतरांबद्दल स्वीकार आणि सहानुभूती असते. आणि अशी पिढीच पुढे जाऊन एका खऱ्या अर्थाने समावेशक समाजाची निर्मिती करू शकते. हाच या सगळ्या प्रयत्नांचा अंतिम उद्देश आहे.